नमस्कार आणि आपण पाहता सरकार लाईव्ह न्यूज स्वातंत्र्य प्रतिनिधी बुलंद आवाज सरकार लाईव्ह न्यूज। उमरखेड नगर परिषदेच्या प्रांगणामध्ये नगर परिषदेच्या 17 नगरसेवक व नगर अध्यक्षासह 17 उमेदवार नगरसेवक हे निवडून आले आणि त्यांच्या पदग्रहण समारंभ नगर परिषदेच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आले होते। सविस्तर बातमी पाहण्यासाठी आमची रिपोर्ट पहा। दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी उमरखेड जनशक्ती पॅनलच्या निशाणी असलेल्या लाल परी म्हणून सजविलेल्या बसने नवनिर्वाचित नगराध्यक्ष ते श्रीताई जैन व जनशक्ती पॅनलच्या 17 नगरसेवकांचे नगर परिषदेच्या प्रांगणात आयोजित पदग्रहण सोहळा सभा मंडप कार्यक्रमस्थळी आगमन झाले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल हे होते, तर या कार्यक्रमाला तातूभाऊ देशमुख, साहेबराव कांबळे, रामभाऊ देसरकर, जनाब इनायतुल्ला खान, ऍडव्होकेट संतोष जैन, दत्तराव शिंदे, गोपालभाऊ अग्रवाल, बाळासाहेब नाईक, ऍडव्होकेट बळीराम मुटकुळे, अजय नरवाडे, राजेश खामलेकर, प्रशांत पत्तेवार, सतीश भाऊ नाईक, शेख तालिकभाई, निलेश जैन, राजू कवाने, सुभाष दिवेकर, सगीर तना आदी मान्यवर उपस्थित होते। जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी आपल्या नवनिर्वाचित अध्यक्षा जयंताई यांच्या टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करावं। पदग्रहण सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आपण सर्व मान्यवर, उमरखेड शहराच्या 2025 मध्ये झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक लोकशाहीचा स्तंभ म्हणून, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी म्हणून उमरखेड शहरात वेगवेगळ्या पक्षांतर्फे या ठिकाणी ही निवडणूक लढण्यात आली आणि आपण सर्व मतदार बंधू भगिनींनी, मायबाप जनतेनी हा मतदानाचा कौल जनशक्ती पॅनलच्या वतीने दिला आणि जनशक्ती पॅनलवर फार मोठी जबाबदारी या निमित्तानं टाकलेली आहे। जनता जनार्दनानं आपलं काम पूर्ण केलं। आता नगराध्यक्षासह या 17 नगरसेवक, 17 म्हणण्यापेक्षा 26 नगरसेवक आणि 27व्या नगराध्यक्षा ह्या सर्वांची ही जबाबदारी ठरते की निवडणुकीची प्रक्रिया संपलेली आहे, त्यामुळं या सर्वांनी मिळून या नगरपालिकेचं कार्य या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारे चालवण्याची जबाबदारी या ठिकाणी या सर्वांवर येऊन ठेवलेली आहे। तर या निमित्तानं मी सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष यांना अशी विनंती करेन की नगर परिषदेचं कामकाज हे संविधानिक मार्गाने नगर परिषद कायद्याअंतर्गत येणाऱ्या तरतुदींनी या ठिकाणी चाललं जावं आणि अतिशय पारदर्शकपणे हे काम तुमच्या हातानं व्हावं अशी मी या निमित्तानं तुम्हाला सदिच्छा देतो आणि तुमच्याकडून मी या भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आपण जनतेने, मायबाप जनतेने जो विश्वास आमच्यावर टाकलेला आहे, तुम्ही तुमचं काम पूर्ण केलं। आता आमचं या सर्व ज्येष्ठ मंडळीचं आणि या पूर्ण नगरसेवकांचं एक कर्तव्य ठरते की तुमच्या कसोटीवर आम्ही खरं ठरलं पाहिजे आणि निश्चितपणानं या शहरातले जे काही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते या ठिकाणी सोडवण्याचा मी आपल्याला आश्वासन देतो, विश्वास देतो, ग्वाही देतो। आपण आम्हा लोकांवर टाकलेल्या विश्वासाला कोणत्याही प्रकारे तडा न जाऊ देता पारदर्शकपणे व सर्व समावेशक नगर परिषदेचा कारभार आमची 27 लोकांची टीम घेऊन आम्ही निश्चितपणे चांगल्या प्रकारे सेवा देऊ पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। उमरखेड शहरासाठी ज्या ज्या विकासाच्या योजना करता येतील व जनतेसेवासाठी जेवढ्या सुविधा देता येतील त्या देण्याचा भक्कमपणे पूर्णपणे देण्याचे प्रयत्न करू अशी मी सर्व नगरसेवकांच्या वतीने ग्वाही देते। नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते। जय हिंद, जय महाराष्ट्र।
सरकार लाइव न्यूज, स्वतंत्र पत्रकारिता की बुलंद आवाज।